नंदुरबारमध्ये भाजपाची डोकेदुखी वाढली आहे। भाजपा शिवसैनिकांमध्ये वाद झालेला आहे। भाजप प्रचारामध्ये बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचे फोटो वापरत नसल्यामुळे शिवसैनिक नाराज आहेत। शिवसेना भाजपच्या बैठकीत वाद झाल्यामुळे शिवसैनिकांनी प्रचारावर बहिष्कार टाकलाय। पुढच्या प्रचारात सहभागी होण्याबाबत शिवसैनिकांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत परदेशी यांच्याकडून। प्रशांत, काय नेमकं आता नंदुरबारमध्ये घडणार आहे? शिवसैनिकांशी चर्चा केली जाणार असल्याचं कळतंय। शिवसैनिकांची नाराजी कशी दूर केली जाईल? निश्चितच सुरुवातीपासून भाजपच्या भूमिकेबाबत अनेकांमध्ये साशंकता आहे। आधीच बंडखोरीचा सामना भाजपला या ठिकाणी करावा लागतोय आणि त्यात जे युती धर्म जो पाळला पाहिजे तो पाळला जात नसल्याचा आरोप शिवसैनिकांचा आहे। बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो हे बॅनरसाठी वापरण्यात यावे अशी अपेक्षा शिवसैनिकांची होती, मात्र ते वापरले गेले नसल्यामुळे जे पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा होणार आहे त्या सभेच्या बैठकीवरती शिवसैनिकांनी बहिष्कार टाकलेला आहे आणि शिवसैनिक या मुद्द्यावरती प्रचंड आक्रमक आहेत। अजून पुढची भूमिका काय घ्यावी याबाबत निर्णय झालेला नसला तरी शिवसैनिकांची नाराजी ही भाजपला निश्चितच परवडणारी नाही आणि एकंदरीत जो भाजपमध्ये जो एककल्लीपणा सुरू आहे किंवा एकतर्फी जे काम करण्याची पद्धत आहे त्याच्यावरती अनेक भाजपच्या अंतर्गत सुद्धा नाराजी आहे। कारण की भाजपच्या अनेक जे ज्येष्ठ नेते आहेत किंवा जे नेते मंडळी पदाधिकारी आहेत त्यांना विश्वासात घेतलं जात नाही किंवा त्यांना बोलवलं जात नाही असा अंतर्गत नाराजीचा सूर भाजपमध्ये पण आहे। मात्र शिवसैनिकांनी तो आता बोलून दाखवलेला आहे। त्याच्यामुळे येणाऱ्या काळात शिवसैनिकांची कशी समजूत घातली जाते, भाजपचे जे नाराज लोक आहेत त्यांना कसं समजूत घातली जाते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। कारण की सर्वांना एकत्र आणलं तरच भाजपला इथे विजयाचा मार्ग प्रशस्त होणार आहे। निश्चित। धन्यवाद प्रशांत या संपूर्ण माहितीसाठी तुम्हाला।